आणि चौथा अरविंद कुमार सिंग या हरामखोरांचे पहिल्यांदा नाव तर समजून घ्या. हे हरामखोर डॉक्टर त्यागराजन आणि बुद्धगयावर ताबा मिळवलेला आहे. ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला एवढंच सांगतोय कि बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे. बुद्ध की जमीन को हम वीरान बनने नहीं देंगे और इस देश में दूसरा संविधान बनने नहीं देंगे. संविधान बताता है इंडिया का मतलब है भारत. फिर भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे. ज्यांना ज्यांना समजलं असेल देशातला मूळ प्रश्न सांगून मी थांबणार आणि फार खोलात जाणार नाही. मी वकील या नात्यानं हा 18 सेक्शनचा कायदा हा 18 सेक्शनचा कायदा आहे. या कायद्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं ठाण्यात आंदोलन आहे एक साधा प्रश्न सांगून मी आदरणीय म्हणतो की माझं वेळ संपवणार आहे. साधा प्रश्न आहे. या बुद्धगयेच्या विहारावर कलेक्टरचा ताबा आहे. भारतातल्या एकाही विहारावर किंवा एकाही मंदिरावर कलेक्टरचा ताबा नाही. पद्मनाभन मंदिर तिथला राजा रामवर्माचा ताबा आहे. पुरीचं मंदिर तिथला राजा गजपती देवचा ताबा आहे. बालाजीचं मंदिर B.R. नायडू नावाच्या ब्राह्मणवाद्याचा ताबा आहे. हे भारतातल्या प्रत्येक मंदिराचा इतिहास जो पाहिला तर फक्त बुद्धगयेचं एकमेव मंदिर आहे ज्याच्यावर कलेक्टरच्या माध्यमातून तुम्ही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताय. आपण सर्वजण त्याचा जाहीर निषेध करूया आणि माझ्या पाठीमागे सर्वजण लढूया. बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त झालीच पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी वकील साहेब आज आपण